मित्रांनो नमस्ते. आधुनिक भारताचा इतिहास 1905 ते 1920 जहालमतवादी कालखंड. याच्या मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलेलं होतं मवाळमतवादी कालखंड 1885 ते 1905 आणि आता आपण बघतोय जहालमतवादी कालखंड 1905 ते 1920. यालाच दुसरं नाव असंही आहे, टिळक युगही म्हटलं जातं, कारण या कालखंडावरती कोणत्या महत्त्वाच्या जहालवादी नेत्याचा प्रभाव होता तर तो टिळकांचा प्रभाव होता, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक. आता थोडीशी याची पार्श्वभूमी बघत असताना आपल्या लक्षात येईल 1897ची एक घटना मी सांगितलेली होती, पुन्हा सांगतो. 1897ला चापेकर बंधूंनी जोसेफ रॅडची हत्या केली प्लेगच्या बाबतीमध्ये चिडून जाऊन, कारण पुण्यामध्ये प्लेगची साथ होती आणि या प्लेगच्या साथीला ज्यावेळेला आटोक्यात आणण्याचा प्रयत्न ब्रिटिश गव्हर्नमेंट करत होतं त्यावेळेला लोकांच्या घरादारामध्ये, लोकांच्या अगदी देवाऱ्यापर्यंत ब्रिटिश सैनिक जायचे, तपासणी करायचे आणि प्लेगच्या निमित्तानं सगळी झाडाझडती घ्यायचे. हे न आवडल्यामुळं जोसेफ रॅडची हत्या दामोदर चापेकर बंधू जे होते त्यांनी केलेली आपल्याला दिसून येते. हरी चापेकर आणि दामोदर चापेकर अशी त्यांची नावं होती. तर 1897ला ही घटना घडली. लोकमान्य टिळकांचे केसरीमधले लेखही याच दरम्यान गाजलेले होते. म्हणजे मी सांगतोय तुम्हाला जहालमतवादी चळवळीची सुरुवात कशी झाली, जहालमतवादीची सुरुवात किंवा जहालमतवादी विचाराची सुरुवात कशी झाली हे सांगत असताना लोकमान्य टिळकांनी 2 अग्रलेख लिहिलेले होते केसरीमध्ये. ते 2 अग्रलेख होते सरकारचं डोकं ठिकाणावर आहे काय आणि राज्य करणं म्हणजे सोड घेणे नव्हे. या 2 अग्रलेखामुळे टिळकांना 1.5 वर्षाची शिक्षा राजद्रोहाची मिळालेली होती, राजद्रोहाच्या कलमाखाली. इथून पुढे सुरुवात झाली जहालमतवादी कालखंडाला. ॲक्च्युली ज्यावेळेला मवाळमतवादी कालखंड होता 1885 पासून ते 1905 पर्यंतचा होता, पण 1892च्या कायद्यानं जहाल आणि मवाळमतवादी असे 2 गट पडले. कायद्यानं गट पडले असं म्हणण्यापाठीमागं उद्देश असा की जहाल गटाची विचारसरणी वेगळी होती, मवाळ गटाची विचारसरणी वेगळी होती. मवाळमतवादी गट होता, राष्ट्रीय सभेमध्ये त्याचं नेतृत्व करत होते गोपाळकृष्ण गोखले, फिरोजशाह मेहता, त्याच्यानंतर सुरेंद्रनाथ बॅनर्जी. तर जहाल गटाचं नेतृत्व करत होते लोकमान्य टिळक होते, त्याच्यानंतर बिपिनचंद्र पाल होते, लाला लजपतराय होते. दोन्ही गटामधला काय फरक होता तर जहाल गटाचं मत असं होतं की ब्रिटिशांशी तडजोड न करता ब्रिटिशांशी आक्रमकपणे आपण आंदोलन करायला पाहिजे. आपल्याला जे हवं स्वराज्य, स्वदेशी स्वातंत्र्य ते आपण त्यांच्या पुढं मांडलं पाहिजे आणि ब्रिटिश सरकारला सळो की पळो करून सोडलं पाहिजे, असा आक्रमक पवित्रा या जहालमतवादी नेत्यांनी घेतलेला होता. मग मवाळमतवादी नेत्यांचं मत असं होतं की लगेच आपण ब्रिटिशांशी एवढं आक्रमकतेचं धोरण नाही राबवू शकत. स्वराज्य ठीक आहे, वसाहतीच्या स्वराज्यापर्यंत आपण मागणी करू शकतो, पण पूर्ण स्वराज्य, संपूर्ण स्वातंत्र्य वगैरे अशी मागणी आपण नाही करू शकत. किंवा ब्रिटिश मालावर बहिष्कार घालणे, स्वदेशीचा आग्रह धरणे, राष्ट्रीय शाळा काढणे, यासारख्या चतुसूत्रीवरती फारसा विश्वास मवाळमतवादी लोकांचा नव्हता, नेत्यांचा नव्हता. हे दोन्हीमधलं तात्विक भांडणाचं महत्त्वाचं कारण होतं. तर मित्रांनो, जहाल आणि मवाळमतवादी या थोडंसं कलहाची सुरुवात, भांडणाची सुरुवात, वादाची सुरुवात 1892च्या कायद्यानं झालेली होती. कारण 1892चा कायदा निमित्त ठरला. 1892च्या कायद्यानं ब्रिटिश सरकार आपल्याला जास्तीत जास्त फायदा देईल, अधिकार देईल असं जहालांना वाटायचं, पण त्यांनी काही दिलं नाही ब्रिटिशांनी आणि त्याच्यामुळं जहालांचा विश्वास बसला की ब्रिटिश सरकार सनदशीर मार्गाने आपल्याला काही देणार नाही आणि त्याच्यामुळे आपल्याला जास्तीत जास्त आंदोलन करावं लागतील, आक्रमक धोरण स्वीकारावं लागेल. आणि याच्या उलट विरोधी मत होतं ते मवाळांचं होतं. आणि म्हणून 2 घटना जी मी सांगितल्या, 1897ची चापेकर बंधूंनी केलेल्या हत्येची, जोसेफ रॅडची. दुसरी घटना राजद्रोहाचा खटला टिळकांच्यावरती भरला. इथून पुढं जहालमतवादी कालखंडाला सुरुवात झाली. तत्पूर्वी 93-95ला किंवा काही ठिकाणी 94ला टिळकांनी शिवजयंती, गणेशोत्सव किंवा गणेशोत्सव शिवजयंती सुरू केलेली होती. आणि गणेशोत्सव शिवजयंती सुरू केल्यानंतर माहोल बदलला, तरुणांचा जास्तीत जास्त समावेश या आंदोलनामध्ये सुरू झाला. गणेशोत्सवाच्या निमित्तानं असेल, शिवजयंतीच्या निमित्तानं असेल, राष्ट्रवादी भावना, राष्ट्रीय भावना, नवचेतना, राष्ट्रचेतना, देशभक्ती निर्माण करण्याचं काम सभांमधून असेल किंवा या सगळ्या ठराविक कार्यक्रमामधून असेल, उत्सवामधून असेल, टिळकांनी करायला सुरू केलं, जहालांनी करायला सुरू केलं. आणि मग या देशातल्या तरुणांच्या मध्ये, लोकांच्या मध्ये एक नवचैतन्य, नवी ऊर्जा तयार व्हायला लागली. आणि याच ऊर्जेतून पुढं जोसेफ रॅडची हत्या झालेली दिसून येते. याचाच प्रभाव म्हणून स्वातंत्र्यवीर सावरकरांनी
मित्रमेळा संघटना 1900ला सुरू केलेली होती. त्याचं रूपांतर अभिनव भारतमध्ये 1904ला झालेलं होतं. सावरकर कायद्याचं शिक्षण घेण्यासाठी पुढे इंग्लंडला वगैरे गेले. तिथून ते आपल्याकडे त्यांच्या भावाला म्हणजे बाबाराव सावरकरांना मोठी मोठी पुस्तकं भेट द्यायची. त्या पुस्तकामधून त्याच्यामधून पिस्तुलं वगैरे पाठवायचे. वेगवेगळे क्रांतिकारक साहित्य पाठवायचे. जोसेफ मॅजिनीनं जी क्रांती केलेली होती इटलीमध्ये त्याची पुस्तकं ते पाठवायचे. म्हणजे वेगवेगळ्या क्रांतिकारक विचारांचं साहित्य ते इंग्लंडमधून पाठवायचे. या सगळ्यामध्ये एकदा बाबाराव सावरकर पकडले गेले ब्रिटिशांच्याकडून आणि मग सावरकरांच्या वरती खटला चालवला. पुन्हा बोटीतून टाकलेली त्यांनी उडी वगैरे. तो भाग वेगळा आहे, तो आपण नंतर बघू शकतो. तर सांगायचा उद्देश हा 1897-1900 पासूनच जहालमतवादी चळवळीला सुरुवात झालेली होती, विचाराला सुरुवात झालेली होती. 1904 मध्ये अभिनव भारतची स्थापना झालेली किंवा अभिनव भारतमध्ये रूपांतर झालेलं मित्रमेळाचं मी तुम्हाला सांगितलं. 1905ला अत्यंत महत्त्वाची घटना की जहालमतवादी चळवळीला फोर्स करणारी, जहालमतवादी चळवळीला किंवा जहाल विचारांना पुढे आणणारी, खतपाणी घालणारी एक घटना अशी झाली 1905ला की ज्या वेळेला ब्रिटिश सरकारचा इथे व्हायसराय होता, लॉर्ड कर्झन आलेला होता. त्या लॉर्ड कर्झननं बंगालची फाळणी घोषित केली. बंगालच्या फाळणीची ॲक्च्युली मूळ कल्पना होती विल्यम वॉर्डची आणि मूळ कल्पना असली तरी पण ही घोषित करण्यापाठीमागं उद्देश किंवा सारी सूत्रे होती ती लॉर्ड कर्झनची होती. आणि कर्झननं बंगाल प्रांत अतिशय मोठा असलेला हा प्रांत राज्यकारभाराच्या निमित्तानं एका बाजूला हिंदूंची लोकसंख्या, एका बाजूला मुस्लिमांची लोकसंख्या, असे या दोन्ही लोकसंख्या एकत्र चळवळीमध्ये काम करत असताना ह्या प्रांताचं विभाजन करण्याचं, बंगालचं विभाजन करण्याचं काम लॉर्ड कर्झननं केलेलं होतं. याचा महत्त्वाचा पाठीमागचा उद्देश होता हिंदू मुस्लिमांच्यामध्ये फूट पाडणं. आणि म्हणून 1905 ही बंगालच्या फाळणीसाठीचं वर्ष आहे. अतिशय महत्त्वाचं आहे परीक्षेच्या दृष्टिकोनातून. आणि म्हणून 16 ऑक्टोबरला बंगालची फाळणी अंमलात सुद्धा आली. त्याच्या अगोदर 7 जुलैला घोषणा झाली, त्याच्यानंतर अधिसूचना काढली गेली आणि 16 ऑक्टोबरला ही अंमलात आली. म्हणून 16 ऑक्टोबर हा दुःखद दिवस म्हणून, दुखवटा दिन म्हणून पाळला गेला देशामध्ये. आणि मग 1905ला लोकमान्य टिळकांनी स्वदेशी चळवळ सुरू केली. स्वदेशीची सूत्र हातामध्ये घेतली, चतुसूत्री डिक्लेअर केली लोकमान्य टिळकांनी. त्या चतुसूत्रीमध्ये स्वदेशी होतं, स्वराज्य होतं, बहिष्कार होता परकीय मालावरती आणि राष्ट्रीय शिक्षण होतं. स्वराज्य, स्वदेशी म्हणजे स्वराज्य पाहिजे आमच्या देशामध्ये, आमच्या हातामध्ये स्वराज्य पाहिजे, स्वतःचं राज्य पाहिजे. स्वदेशी मालाचा आग्रह धरला गेला आणि बाहेरून जो माल येत होता ब्रिटनमधून म्हणजेच परकीय मालावरती बहिष्कार घालण्याचं धोरण ह्या चतुसूत्रीमध्ये होतं. तिसरा महत्त्वाचा भाग होता सरकारी शाळांमध्ये राष्ट्रीय शाळा चालू करायच्या आणि त्या राष्ट्रीय शाळांमध्ये मुलामुलींनी प्रवेश घ्यायचा आणि त्याच्यामध्ये शिक्षण द्यायचं. याच्यासाठी राष्ट्रीय देशभक्ती जागवणाऱ्या शाळा म्हणून राष्ट्रीय शाळा सुरू करायचा निर्णय घेतला गेला. म्हणजेच परकीय मालावर बहिष्कार असेल, राष्ट्रीय शिक्षण असेल, स्वदेशी असेल, स्वराज्य असेल, यासंबंधी चतुसूत्री लोकमान्य टिळकांनी घोषित केली. आणि हा म्हणता संपूर्ण देशभर स्वदेशी चळवळ पसरल्याचं आपल्याला दिसून येतं. या स्वदेशी चळवळीचं नेतृत्व लोकमान्य टिळकांनी बंगालच्या फाळणीविरुद्ध केलं आणि त्याच्यामुळे एवढा मोठा माहोल तयार झाला, एवढं मोठं वातावरण देशामध्ये तयार झालं की बंगालच्या फाळणीच्या विरोधामध्ये देशभरामध्ये ठिकठिकाणी आंदोलनं सुरू होऊ लागली. आणि या आंदोलनाचं नेतृत्व जहालांचे नेते टिळकांनी सुरू केलेलं होतं. 1905ला स्वदेशी चळवळ सुरू केली आणि 1906ला मग मोर्ले मिंटोनं एक योजना आणली की मुस्लिमांच्या मध्ये, हिंदूंच्या मध्ये फूट कशी पाडायची. आणि म्हणून 1906ला त्यांनी मुस्लिम लीगच्या स्थापनेला प्रवृत्त केलं मुस्लिमांना. आणि या देशामध्ये पाकिस्तानची बीजं जर कोणत्या वर्षी रोवली असतील, कोणत्या घटनेमध्ये रोवली असतील तर ती 1906 साली मुस्लिम लीगची स्थापना या देशामध्ये झाली. मुस्लिमांची, कदाचित सर्व मुस्लिमांची इच्छा नसताना सुद्धा या देशामध्ये मुस्लिम लीगच्या स्थापनेला पाठबळ दिलं गेलं ब्रिटिशांच्याकडून. आणि आगा खान यांच्या नेतृत्वाखाली एक शिष्टमंडळ वगैरे भेटण्याचा हा औपचारिक कार्यक्रम झाला आणि मुस्लिम लीगची स्थापना ढाक्याला केली गेली. बंगालच्या फाळणीला प्रत्युत्तर बंगालची फाळणी झाली एका बाजूला आणि एका बाजूला मुस्लिम लीगची स्थापना झाली, एका बाजूला टिळकांचं स्वदेशीचं आंदोलन सुरू झालं. अशा पद्धतीनं देशातलं वातावरण हे वेगवेगळ्या पद्धतीनं त्यावेळेला चर्चेत होतं. अशा वेळेला क्रांतिकारकांच्या संघटना, सावरकरांचं कार्य चालू होतं, वेगवेगळ्या ठिकाणी क्रांतिकारकांच्या संघटना चालू होत्या. आणि याच वर्षी 1906 साली कलकत्त्याला अधिवेशन झालं. दादाबाई नौरोजी त्याचे अध्यक्ष होते आणि स्वराज्याची मागणी त्यांनी केली. मवाळमतवादी म्हणून गणना होत असलेले दादाबाई सुद्धा ब्रिटिशांच्यावर बंगालच्या फाळणीमुळे चिडले आणि 1906च्या कलकत्ता अधिवेशनामध्ये त्यांनी स्वराज्याची मागणी केली. आणि म्हणून 1906चं कलकत्ता अधिवेशन अतिशय महत्त्वाचं आहे.
1906 साली झालेलं हे अधिवेशन का महत्त्वाचं आहे, कारण याच वर्षी मुस्लिम लीगची स्थापना झाली. त्याच्यानंतर हे देशभर आंदोलन जेव्हा पसरलं, आंदोलनाचं लोण जेव्हा वाढायला लागलं, तेव्हा ब्रिटिश शासनाने सुद्धा विचार केला. एवढा विचार केला की याच वेळेला क्रांतिकारकांच्या संघटना सुरू होत्या. क्रांतिकारकांनी, तुम्हाला माहिती असेल, 1908 मध्ये पुढे मदनलाल धिंगरानं कर्जन वायलीची हत्या केली. त्याच्यानंतर किंग्जफोर्डची हत्या झाली. वेगवेगळ्या क्रांतिकारकांनी वेगवेगळ्या अधिकाऱ्यांच्या हत्या करण्याचा सपाटा लावला आणि या सगळ्याला जबाबदार लोकमान्य टिळकांच्या जहाल विचाराला धरलं गेलं. आणि म्हणून 1908 साली पुढे लोकमान्य टिळकांना ज्यावेळेला 6 वर्षाची शिक्षा झाली आणि त्यांना मंडालेच्या तुरुंगामध्ये पाठवण्यात आलं, त्यावेळेला देशातला पहिला कामगारांचा संप टिळकांना झालेल्या शिक्षेच्या विरोधामध्ये पुकारला गेलेला होता मुंबईमध्ये. आणि मग ज्यावेळेला टिळकांना ब्रह्मदेशामध्ये पाठवण्यात आलं, मंडालेला पाठवण्यात आलं, त्यावेळेला त्यांनी तिथं गीतारहस्य नावाचा ग्रंथ लिहिलेला होता. पुढे त्यांनी 14ला त्यांची सुटका झाली. म्हणजे 8ला जी अटक झालेली होती, शिक्षा झालेली होती 6 वर्षाची, ते 14ला टिळक पुन्हा सुटून आलेले होते. मधल्या कालावधीमध्ये अतिशय घटना झाल्या. क्रांतिकारकांच्या घटनांना तर ऊत आला. ब्रिटिश सरकारला असं वाटायला लागलं, उगीच आपण बंगालची फाळणी केली आणि इथल्या हिंदू मुस्लिमांना फितवलं, चेतवलं. आणि म्हणून शेवटी 1911 मध्ये दिल्ली दरबारामध्ये हार्डिंग्ज त्यावेळेला व्हायसराय होता आणि पंचम जॉर्ज राजपुत्र हिंदुस्थानमध्ये यायचा होता आणि त्याने इथं येऊन बंगालची फाळणी रद्द केल्याची घोषणा 1911ला केलेली होती. हे लोकमान्य टिळकांच्या जहालमतवादी विचाराचं यश होतं. आणि तिथून पुढं 20 पर्यंत मग प्रचंड प्रमाणामध्ये जहाल विचाराचा प्रसार झालेला आपल्याला दिसून येतो. 1906चं कलकत्ता अधिवेशन झालं, पण 1906च्या कलकत्ता अधिवेशनानंतर 1907ला जे अधिवेशन झालं, भारतीय इतिहासामध्ये काँग्रेसमधली पहिली फूट म्हणून ओळखलं जातं, राष्ट्रीय काँग्रेसमधली पहिली फूट म्हणून ओळखलं जातं. रासबिहारी बोस अध्यक्ष होते. 1907ला सुरतला अधिवेशन होतं. जहालांचा एक गट एका बाजूला आणि मवाळांचा एक गट एका बाजूला होता आणि त्यांच्यामध्ये एवढं तुंबळ वाद झाला की जेणेकरून राष्ट्रीय सभेमध्ये उभी फूट पडल्याचं निदर्शनास आलं आणि जहालांना हाकलून देण्यात आलं त्या अधिवेशनामधून. रासबिहारी बोस अध्यक्ष होते आणि हे सुरतचं अधिवेशन राष्ट्रीय सभेच्या फुटीसाठी प्रसिद्ध असलेलं अधिवेशन म्हणून ओळखण्यात येतं. 7ला मदनलाल धिंगरानं सुद्धा क्रांतिकारकांनी कार्य सुरू केलेलं होतं. 1908ला मी सांगितलं टिळकांना शिक्षा झालेली होती आणि त्याच दरम्यान 1909ला मोर्ले मिंटो कायदा आला. मोर्ले मिंटो कायद्यानं काही ठराविक हक्क दिले असतील, थोडेफार इथल्या लोकांना दिले असतील. म्हणजे एकूण जे वातावरण पेटलेलं होतं हिंदुस्थानमध्ये जहालमतवादी चळवळीच्या निमित्तानं, स्वदेशी चळवळीच्या निमित्तानं, त्याला शांत करण्याचा प्रयत्न केला गेला. पण 1909च्या कायद्यानं मुस्लिमांना उलट वेगळे मतदारसंघ दिले गेले. त्याच्यामुळं तर आगीत तेल ओतल्यासारखी भर पडली आणि या देशामध्ये इंग्रजांना विविध धर्मांच्या मध्ये फूट पाडण्याचं धोरण अवलंबायचं आहे असा समज झाला आणि तो खरा होता. म्हणून 1909 साली मोर्ले मिंटो कायद्याच्या निमित्तानं सुद्धा आपल्याला अतिशय महत्त्वाचं काही अधिकार दिले असतील, पण जास्तीत जास्त फाटाफूट या देशामध्ये पाडण्याचं काम, फोडा आणि झोडा राजनीती डेव्हलप करण्याचं काम 1909च्या कायद्यानं केलेलं होतं. 1911ला विदेशामध्ये सुद्धा क्रांतिकारी चळवळी सुरू होत्या. 1911ला गदर हे पत्रक काढलेलं होतं. लाला हरदयाळ यांनी अमेरिकेमध्ये काम सुरू केलेलं होतं. श्यामजी कृष्ण वर्मांनी लंडनमध्ये इंडिया हाऊस स्थापन केलेलं होतं. सावरकर तिथं होते आणि या सगळ्यांनी परदेशामध्ये, देशामध्ये, फ्रान्समध्ये भिकाजी कामांचं काम सुरू होतं आणि या सगळ्यांचं क्रांतिकारकांचं काम या टप्प्यामध्ये सुरू असताना 1911ला गदरचं पत्र सुरू झालं. याच गदरच्या नावावरून 1913ला गदर पार्टी लाला हरदयाळ यांनी सुरू केली आणि मग 1913 हे वर्ष गदर पार्टी संबंधीचं लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर 1914ला जगामध्ये पहिलं महायुद्ध सुरू झालं आणि ते संपलं 1918ला. 1914 ते 18 या पहिल्या महायुद्धामध्ये भारतानं ब्रिटिशांना मदत केली असं म्हणण्यापेक्षा ब्रिटिश ज्या बाजूला असतील युद्धामध्ये त्या बाजूला भारताला जावं लागलं. त्याच्या विरुद्ध सुद्धा देशामध्ये असंतोष निर्माण झाला. 1914 हे वर्ष अतिशय महत्त्वाचं. पहिल्या महायुद्धाची सुरुवात झाली. 1915ला 1-2 दुःखद घटना घडल्या. मेहता असतील, कोण मेहता, फिरोजशाह मेहता आणि गोपाळकृष्ण गोखले यांचं निधन झालं आणि निधन झाल्यामुळं जी पोकळी निर्माण झाली ती पोकळी जहालांनी भरून काढली. त्याच दरम्यान 1914ला टिळकांची सुटका झाली आणि टिळकांनी संपूर्ण सूत्र जहालवादी चळवळीची आपल्या हातामध्ये घेतली आणि ब्रिटिशांच्या विरुद्ध जन आंदोलन उभा केलं. या जन आंदोलनामध्ये सगळ्यात महत्त्वाची साथ टिळकांना कोणाची मिळाली असेल तर ती ॲनी बेजंट यांची. ॲनी बेजंट
ह्या आणि बेजंटनी होम रूल चालू केलेलं होतं, कारण आयर्लंडमध्ये तशी त्यांच्या मायदेशी आयर्लंडमध्ये तशी चळवळ सुरू होती ब्रिटिशांच्या विरोधामध्ये. तीच पद्धत त्यांनी भारतामध्ये अवलंबली. होम रूल म्हणजे स्वशासन, होम रूल म्हणजे स्वतःचं राज्य. आणि स्वतःचं राज्य निर्माण करण्यासाठी 15 मध्ये अड्यारला दक्षिण भारतामध्ये होम रूल लीग त्यांनी स्थापन केली. आणि ती लीग स्थापन केल्यानंतर मुंबईमध्ये मग टिळकांनी होम रूल चळवळसुद्धा सुरू केली आणि बेजंट यांच्या मदतीने 1915-16च्या दरम्यान. आणि या होम रूल चळवळीला सुद्धा जास्तीत जास्त पाठिंबा मिळाला. टिळकाने आल्यानंतर होम रूल चळवळीला मदत केली, होम रूल चळवळ सुरू केली. ॲनी बेजंटची होम रूल लीग, टिळकांची होम रूल चळवळ. पण त्याच दरम्यान एक घटना अतिशय महत्त्वाची आणि चांगली घटना या देशामध्ये घडली. आता जहाल आणि मवाळवादी कालखंडाचे किंवा मवाळ विचारसरणीचे दोन नेते मेहता गोखले यांचं निधन झालं. आणि निधन झालं त्याच्यामुळे मवाळांचा जोर थोडासा कमी झाला आणि जहालांच्या हातामध्ये सूत्र आली आणि पुन्हा एकदा हिंदू मुस्लिम ऐक्याचं रणशिंग फुकलं गेलं. 1916ला ज्यावेळेला बाबू अंबिकाचरण मुजुमदार अध्यक्ष होते 1916च्या लखनौ अधिवेशनाचे. हे लखनौ का महत्त्वाचं, तर लखनौ अधिवेशन हे ऐतिहासिक अधिवेशन आहे, हिंदू मुस्लिम ऐक्याचं अधिवेशन आहे, जहाल मवाळ ऐक्याचं अधिवेशन म्हणून इतिहासामध्ये ओळखलं जातं. आणि 1916च्या हिंदू मुस्लिम ऐक्याच्या अधिवेशनामध्ये टिळकांचं वर्चस्व आपल्याला दिसून येतं. ब्रिटिशांच्या विरोधात आक्रमकपणे उतरण्याला प्रोत्साहन दिलं गेलं आणि दोन गट एकत्र आले. 1907च्या सुरत अधिवेशनामध्ये जी राष्ट्रीय सभेमध्ये फूट पडलेली होती ती 1916च्या मला वाटतं लखनौ अधिवेशनानं सुधारली, म्हणून त्याला हिंदू मुस्लिम ऐक्याचं अधिवेशन म्हटलं जातं. याच वेळेला चेम्सफोर्ड हा व्हायसरॉय होता. आणि मग 1916चं लखनौ अधिवेशन झाल्यानंतर 1917ला कलकत्त्याला एक अधिवेशन झालेलं होतं राष्ट्रीय सभेचं. त्याच्या अध्यक्ष ॲनी बेजंट होत्या आणि त्याच्यामध्ये अस्पृश्यता विरोधी ठराव वीरा शिंदे यांनी मांडलेला होता. म्हणजे 17 हे साल महत्त्वाचं, 16 महत्त्वाचं, 15 महत्त्वाचं. याच दरम्यान 15ला गांधीजींचं आगमन दक्षिण आफ्रिकेहून हिंदुस्थानमध्ये झालं होतं, पण त्याचा परामर्श आपण गांधी युगामध्ये किंवा पुढच्या टप्प्यामध्ये घेणार आहोत. त्यामुळं या संबंधी थोडंसं आपण गांधी युगाबद्दल थोडं बाजूला ठेवून याचा विचार करतोय जहालमतवादी चळवळीचा. 17ला ॲनी बेजंट यांचं कलकत्ता अधिवेशन होतं. 18ला महायुद्ध संपलं आणि महायुद्ध संपल्यानंतर 1919ला ब्रिटिशांनी आणखीन एक जाहीरनामा प्रसिद्ध केला. त्याला आपण मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायदा असं म्हणतो. मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायद्यानं केंद्रामध्ये द्विदल पद्धत सुरू केली. म्हणजे काही घटनात्मक प्रोसेस सुरू झाली, पण आता शिखांना वेगळे मतदारसंघ दिले गेले. म्हणजे भारतामध्ये धर्मांच्यामध्ये वेगवेगळ्या फूट पाडण्याचं काम ब्रिटिशांनी पद्धतशीरपणे सुरू केलेलं होतं. याचाच परिणाम म्हणून देशामध्ये जहालमतवादी चळवळ सुरू झालेली होती. याच जहालमतवादी चळवळीने 1905 ते 20 मध्ये ब्रिटिशांना सळो की पळो करून सोडलेलं होतं. मवाळांचा जोर जसा ओसरला तसा 16 ते 20 मध्ये ब्रिटिशांच्या विरोधामध्ये जहालाने आक्रमक नीती वापरली. आणि 1918ला महायुद्ध संपल्यानंतर मग ब्रिटिशांनी लक्ष घातलं की 1919चा मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायदा आणला. शिखांना वेगवेगळे मतदारसंघ दिले गेले. आणि या कालखंडामध्येच एक घटना घडलेली होती, जालियनवाला बाग हत्याकांड घडलेलं होतं. आणि 13 एप्रिल 1919ला त्याचं कारण होतं रौलेट ॲक्ट. आता महायुद्ध संपलं 18ला. बघूया आता तुम्ही किती त्रास देताय. अशा उर्मट भाषेतून किंवा उर्मट भावनेतून ब्रिटिशांनी एक काळा कायदा ज्याला म्हटलं जातं असा रौलेट कायदा आणला. या रौलेट कायद्यानं ब्रिटिश पोलिसांना हिंदुस्थानमधल्या कोणत्याही व्यक्तीला विना चौकशी अटक करून तुरुंगात डांबण्याचा अधिकार दिलेला होता. याच्या विरोधामध्ये ज्यावेळेला जालियनवाला बागेमध्ये पंजाबमध्ये अमृतसरला ज्यावेळेला एक सभा होती, त्या सभेवरती जनरल डायरनं जनरल ओडवायरच्या आदेशानं अंधाधुंद गोळीबार केला आणि कित्येक लोक, बायका, मुलं, अगदी लहान मुलंसुद्धा त्याच्यामध्ये मृत्युमुखी पडली. ही एक घटना एवढी विक्षिप्त होती, ही घटना आश्चर्यकारक होती, दुःखद होती की या एका घटनेनं देशभरामध्ये ब्रिटिशांच्या विरोधामध्ये संताप सुरू झाला आणि त्यातूनच पुढं असहकार चळवळ गांधीजींच्या नेतृत्वाखाली सुरू झालेली होती. तर 1 ऑगस्ट 1920ला टिळकांचं निधन झालं. निधन होण्यापूर्वी टिळकांनी राष्ट्रीय सभा अंतर्गत डेमोक्रॅटिक पक्ष म्हणून एक पक्ष काढलेला होता. कारण 1919च्या कायद्यानं कायदेमंडळामध्ये भाग घेण्यासाठीची परमिशन ब्रिटिशांनी दिलेली होती काय इथल्या जनतेला, त्यासाठी त्यांनी तो पक्ष स्थापन केलेला होता. आणि म्हणून ज्या वेळेला आपण बघतो की 1920 पर्यंतचा जो कालखंड आहे, 1905 पासूनचा कालखंड आहे, तो कालखंड अतिशय महत्त्वाचा ऐतिहासिक कालखंडामध्ये आहे. काय बघितलं आपण साधारणपणे जहालमतवादी कालखंड बघत असताना जहाल आणि मवाळ विचारसरणीमधला फरक बघितला आपण.
गोखले मेहता एका बाजूला, टिळक एका बाजूला. 1892च्या कायद्यानं यांच्यामध्ये निराशा पसरली जहालांच्या मध्ये आणि पुढे जहालांचं राजकारण सुरू झालं. याच्यामध्ये 1897 पुन्हा एकदा घटनाक्रम सांगतो मी. 1897 जोसेफ रॅडची झालेली हत्या, 1900ला मित्रमेळा, 1904ला अभिनव भारत, 5ला बंगालची फाळणी, 6ला कलकत्ता अधिवेशन मुस्लिम लीग स्थापन, 7ला सुरत अधिवेशन, 8ला टिळकांना शिक्षा 6 वर्षाची, मंडाले गीता रहस्य लक्षात ठेवा. 9ला मोर्लेमिंटो कायदा, 1911ला गदर पत्र, 13ला गदर पार्टी स्थापन केली लाला हरदयाळ, 14ला पहिलं महायुद्ध सुरू, 15ला गोखले मेहतांचं निधन, गांधीजींचं भारतात आगमन, 16ला लखनौ अधिवेशन, 17ला कलकत्ता अधिवेशन, हिंदू मुस्लिम ऐक्याचं लखनौ अधिवेशन, 17ला अस्पृश्यता विरोधी ठराव मांडलेला ॲनी बेझंट यांच्या अध्यक्षतेखालचं अधिवेशन, 17लाच पुन्हा चंपारण चळवळ वगैरे आहे गांधीजींच्या बाबतीमध्ये पुन्हा पाहू आपण. 18ला महायुद्ध संपलं, 19ला रौलेट कायदा आला, जालियनवाला बाग हत्याकांड घडलं गेलं आणि 1920ला टिळकांचं निधन झालं आणि त्याच निधनाच्या दिवशी 1 ऑगस्ट 1920ला गांधीजींनी घोषणा केली असहकार चळवळीची. ज्यावेळेला जालियनवाला बाग हत्याकांड झालं त्यावेळेला सर ही पदवी रवींद्रनाथ टागोरांनी ब्रिटिशांना परत केली. ब्रिटिश दिसतायत एवढे सोपे नाहीत, ब्रिटिश दिसतायत एवढे दयाळू नाहीत, हे पाठीमागच्या कित्येक वर्षामध्ये लोकांना माहिती झालेलं होतं. पण अंधाधुंद गोळीबार ज्या पद्धतीने त्यांनी जालियनवाला बागेमध्ये केला आणि इथल्या स्त्री पुरुष सगळ्या लोकांचं हत्याकांड घडवून आणलं, त्या हत्याकांडातून एक गोष्ट नक्की झाली की महात्मा गांधीजी सारख्या संयमशील नेत्याचा सुद्धा ब्रिटिश राजवटीवरचा, ब्रिटिश सहृदयवरचा किंवा ब्रिटिशांच्या संयमावरचा विश्वास उडाला. आणि मग पुढचं जे राजकारण आहे किंवा पुढची जी राष्ट्रीय चळवळ आहे 1920 ते 47 ही गांधीजींच्या नेतृत्वाखाली अहिंसा असेल, सत्याग्रह असेल, आंदोलन असतील, वेगवेगळ्या पद्धतीनं 47पर्यंत पुढं झालेले आपल्याला दिसून येतं. आणि म्हणून आपण या पुढच्या टप्प्यामध्ये जो व्हिडिओ बघणार आहोत तो साधारण 1920 असहकार चळवळ ते भारताला स्वातंत्र्य मिळालं 1947पर्यंतचा. आणि म्हणून हा जो कालखंड आहे तो जहालांच्या बाबतीमधला कालखंड आहे. वेगवेगळ्या घटना घडलेल्या आहेत त्याच्यामध्ये, वेगवेगळ्या घटनांची माहिती, वेगवेगळ्या घटनांचे परिणाम या अनुषंगानं हा घटक अतिशय महत्त्वाचा आहे. मित्रांनो, तुम्हाला समजलं असेल अशी आशा आहे. सणावळी फार किचकट वाटते पण त्यामध्ये फारसं लक्षात ठेवायला खूप सोपं आहे. तसं थेरॉटिकली जर घटनांचा क्रम याच्यानंतर काय झालं असा क्रम जर लक्षात ठेवला तर सणावळ्या आपोआप लक्षात राहतात आणि परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपल्याला हे खूप महत्त्वाचं आहे. तुम्हाला समजलं असेल अशी मला आशा आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. ओके.